लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर झाले होते। मात्र भाजपमधूनच त्यांना जबरदस्त विरोध होत असल्याने आणि त्यांच्या कार्याबद्दल तक्रारी असल्याने ताबडतोब उमेदवार बदलण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू झाल्याचं माहिती संजय शिरसाट यांनी आज दिली। हातकणंगलेबरोबरच हिंगोलीचाही उमेदवार बदलण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले। खासदार माने यांच्या एकूणच कार्याबद्दल मतदारांची उघडपणे नाराजी होती आणि त्या प्रकारच्या तक्रारी गेल्या होत्या। तसेच एका चाचणी अहवालातही माने यांना लोकसभेला यश येणार नाही असे स्पष्ट सांगितले होते। त्यामुळे त्यांच्या नावावर पूर्वीपासूनच टांगती तलवार होतीच। काल माने यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यात तर वाढता असंतोष दिसून आल्याने भाजपने उमेदवार बदलण्याची उचल घेतली। कार्यकर्त्यांच्या मागणीला जोर आला आणि त्यातूनच उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या। आता हातकणंगलेच्या युतीच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत। मार्च महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इचलकरंजीत आले असल्याचे आमदार आवाडे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी सलगी केल्याचे दिसून आल्याने कदाचित राहुल आवाडे यांचे नाव जाहीर होते की काय अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र या शक्यतेला भाजपकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही। महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेला नसून ठाकरे शिवसैनिकांनी शिवसेनेची उमेदवारी शिवसैनिकाला मिळावी अशी मागणी लावून धरून असल्याने महायुतीतली तिढा वाढला आहे। ठाकरे सेनेकडून राहुल आवाडे जुळणी करत असल्याचे समजते। मात्र सेना प्रभारी अरुण दुधवडकर यांनी सांगितले की राहुल आवाडे यांचा प्रस्ताव आमच्याकडे नसल्याने त्यांच्या नावाचा विचारही करता येणार नाही असे सांगून ते म्हणाले की उद्यापर्यंत महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होईल, युतीचा उमेदवार बदलणार। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।